भ्रष्टाचाराची प्रशासकीय यंत्रणेला लागलेली कीड पाहून कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लाचखोरीवर प्रहार करणारं एक विडंबन गीत लिहिलेलं आहे। लाच खाणे हे नवविज्ञान, त्याचं शिकून घ्यावे तंत्रज्ञान, जासी कळे तोची सज्ञान भारत देशी। लाच खाण्याचे ऐसे मर्म, उदरभरण नोहे यज्ञ कर्म, खाणे हाची श्रेष्ठ धर्म सर्व क्षेत्री, असे त्या विटंबन गीतेचे बोल आहेत। पण पाडगावकरांनी हा आपल्याला दिलेला जणू काही आदेश होता असं समजून आजकाल सरकारी नोकरशाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताना दिसून येते। प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून 50 ते 100 रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंतची लाच रोज स्वीकारली जाते। पैसे दिल्याशिवाय कोणत्याही शासकीय कार्यालयात सर्वसामान्य लोकांचे काम होतच नाही, असा वर्षानुवर्ष अनुभव लोक नेहमी सांगतात। पण आता तर लाचखोरीचे किडे चक्क न्याय मंदिरालाच पोखरायला निघाले। त्यामुळे आता न्याय मागायचा कुणाकडे, असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय। 11 नोव्हेंबरला मुंबईच्या माझगाव कोर्टातील एक अतिशय धक्कादायक लाचेचं प्रकरण उघडकीस आलं। केसचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासाठी या प्रकरणातील तक्रारदाराकडून 25 लाख रुपयांची मागणी केली होती। नंतर 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना माझगाव येथील विशेष सत्र न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक 14 चे लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव यांना मुंबईच्या एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडलं। या प्रकरणी माझगाव येथील दिवाणी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना पोलिसांनी वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केले। हे प्रकरण नक्की आहे काय? लिपिक चंद्रकांत वासुदेव हा एसीबीच्या जाळ्यात कसा अडकला आणि महत्त्वाचं म्हणजे यात न्यायाधीशाचा रोल कसा होता, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका। मंडळी, या प्रकरणातील तक्रारदार व्यक्ती ही व्यावसायिक असून त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या जागेवर अनधिकृतपणे कब्जा केल्याचा वाद 2015 पासून न्यायालयीन प्रक्रियेत आहे। या संदर्भातील रिट याचिका पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती। मात्र 2024 मध्ये ही केस दिवाणी सत्र न्यायालय माझगाव येथे वर्ग करण्यात आली। या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्या न्यायालयात सुनावणी देखील सुरू झाली होती। 9 सप्टेंबर 2025 या तारखेला संबंधित तक्रारदार व्यावसायिक सुनावणीसाठी न्यायालयात दाखल झाले। पण न्यायाधीशांकडून तारीख पे तारीख हा खेळ सुरूच होता। दरम्यान न्यायालयातील लिपिक चंद्रकांत वासुदेव यांनी तक्रारदार व्यावसायिकाला कॉल करून भेटण्यास सांगितलं। त्यावर 12 सप्टेंबरला व्यावसायिक आणि लिपिक चंद्रकांत वासुदेव यांची न्यायालयीन चेंबर्समध्ये भेट झाली। यावेळी लिपिक वासुदेवने न्यायाधीशांच्या माध्यमातून जमीन वाद प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लावतो असं म्हणत तब्बल 25 लाख रुपयांची मागणी तक्रारदार व्यावसायिकाकडे केली। त्यापैकी 10 लाख रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित 15 लाख रुपये हे न्यायाधीशांना देणं अपेक्षित असल्याची लिपिक चंद्रकांत वासुदेवने सांगितलं। तक्रारदार व्यावसायिकाला एवढे पैसे देणं शक्य नव्हतं, पण तरीही लिपिक वासुदेवकडून वारंवार कॉल करून पैशांची मागणी सुरूच होती। शेवटी 10 नोव्हेंबर 2025 ला तक्रारदार व्यावसायिकाने मुंबई एसीबी कडे धाव घेतली आणि स्वतःची तक्रार नोंदवली। एसीबीने या प्रकरणाची शहानिशा केली आणि खात्री पटल्यानंतर सापळा रचण्याचं ठरवलं। नंतर व्यावसायिकाने लिपिक वासुदेव यांना 25 लाख रुपये शक्य होत नाहीत, 15 लाख रुपये देतो असं सांगितलं। लिपिक वासुदेवनेही न्यायाधीशांच्या मार्गदर्शनानुसार 15 लाखांची डील मंजूर केली आणि दुसरीकडे 11 नोव्हेंबरला एसीबी पथकाची सापळा कारवाई सुरू झाली। तक्रारदार व्यावसायिक आणि लिपिक वासुदेव यांची भेट झाली। या भेटीत व्यावसायिकाकडून 15 लाख रुपये स्वीकारताना वासुदेवला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलं। दरम्यान हातात पैसे घेतल्यानंतर वासुदेवने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना कॉल करून लाचेची रक्कम आपल्याजवळ घेतली असल्याचं सांगितलं होतं। मुंबई एसीबी पथकाची ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लिपिक वासुदेवसह न्यायाधीश काझी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। या गुन्ह्यात अटक केलेल्या चंद्रकांत वासुदेव याला बुधवारी दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यावेळी न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तर न्यायाधीश एजाजुद्दीन काझी याला वॉन्टेड आरोपी दाखवण्यात आलं असून त्याची देखील लवकरच एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मिळतेय। न्यायाधीशांच्या अटकेसह त्यांच्या घर झडतीसाठी परवानगी मागण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं मुंबई एसीबी कडून सांगण्यात आलंय। आता या न्यायाधीश महोदयांच्या झाड झडतीत किती घबाड हाती लागतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण न्याय देणारा न्यायाधीशच त्याच प्रकरणात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे। चालू वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं न्यायालयीन वर्तुळात म्हटलं जात आहे।
मागील वर्षी साताऱ्यातील एसीबी पथकाने जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि इतर तिघांविरुद्ध 5 लाखांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जामीन करून देण्यासाठी थेट न्यायाधीशानेच लाच मागितल्यामुळे त्यावेळी मोठी चर्चा रंगली होती. आता न्याय करणारे न्यायाधीश जर असं वागत असतील तर प्रशासनातील एकाही विभागात आता धुतल्या तांदळासारखा कोणी राहिलेला नाहीये असंच म्हणावं लागेल. म्हणूनच काय की कविवर्य मंगेश पाडगावकरांनी आधीच लिहिलं होतं, खाणे हाची श्रेष्ठ धर्म सर्व क्षेत्री. पण आता पीडित व्यक्तींना न्याय देणार तरी कोण, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.